नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश कुमार कांबळे, सहाय्यक प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर. तर ह्या ठिकाणी स्कॉलरशिप अवेअरनेस प्रोग्राम मध्ये किंवा वर्कशॉप मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले जे काही विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या स्कॉलरशिप बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी राज्य शासनाचे जे काही विविध विभाग आहेत, त्या विविध विभागांमार्फत विविध प्रकारच्या स्कॉलरशिप्स प्रदान केल्या जातात. त्या स्कॉलरशिप तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. फक्त तुम्ही ह्या ठिकाणी महाडीबीटी नावाच्या पोर्टल वरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तर ह्या ठिकाणी यू मस्ट बी वन ऑफ द बोनाफाईड स्टुडंट ऑफ द कॉलेज. तर तुम्ही ह्या कॉलेजचे विद्यार्थी असला पाहिजेत. तुमच्या शिक्षणाला आर्थिक मदत म्हणून शासनामार्फत ही स्कॉलरशिप प्रदान केल्या जाते. तर अशा वेगवेगळ्या विभागांमार्फत, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी तुम्हाला ज्या स्कॉलरशिप्स लागू पडतात त्यांचा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. तर ह्या ठिकाणी स्कॉलरशिप अवेअरनेस वर्कशॉप मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर या ठिकाणी मी काही बोलण्याच्या आधी मी सन्माननीय महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर पी.जी. पवार साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत ह्या ठिकाणी मांडावे व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अवेअरनेस प्रोग्राम बद्दल माहिती द्यावी. डॉक्टर पी.जी. पवार साहेब. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वाय आणि टीवाय BA विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या संपलेल्याच आहेत आणि FY आणि FYBS विद्यार्थ्यांच्या परीक्षा अजून ह्या चालू आहेत. आज आपण स्कॉलरशिप ज्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात त्याविषयी थोडंसं विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक वेळेला अवेअरनेस कमी असतो आणि त्यासाठी हा जो प्रोग्राम आहे तो या ठिकाणी आपण अरेंज केलेला आहे. त्याला हे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे स्कॉलरशिप ही मिळत असते. अगदी स्कॉलरशिप असेल, फ्रीशिप असेल, काही विशेषतः ओपन कॅटेगरीमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना छत्रपती शाहू या नावानं जे स्कॉलरशिप ते दिली जाते त्यासाठी आपण पात्र असतात. आणि आपल्या कॅटेगरीनुसार म्हणजे आपल्या कास्ट किंवा आपली जी काय आतापर्यंत आपण हायस्कूल स्तरावर किंवा ज्युनियर कॉलेज पर्यंत ज्या स्कॉलरशिप घेत होतो तशाही स्कॉलरशिप या पुढे कंटिन्यू असतात. आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे ती मायनॉरिटी स्टुडंटसाठी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी. उदाहरणार्थ की जैन समाजामधील जे काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी काय लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी आणि कॉलेज यांच्यामध्ये प्रत्यक्ष जो संपर्क आहे तो होऊ शकत नाही आणि त्यामुळं विद्यार्थी त्यांच्या स्तरावर नेमकं काय करतायत याची माहिती आपल्याला मिळत नाही. आपण प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न करतोया आणि त्यामुळे स्कॉलरशिप हे खरं तर विद्यार्थ्यांचा हक्क आहे. म्हणजे प्रत्येक मी सांगितलं की तुमच्या कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळ्या प्रकारचे असे स्कॉलरशिप आहेत. 14 ते 15 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत. त्यामुळे त्यातील नेमकी आपली कोणती आहे हे आपल्याला जर माहीत असेल तर अधिकच चांगलं.
प्राध्यापक कांबळे सर या ठिकाणी याविषयी आपल्याला सविस्तरपणे माहिती देणार आहेत. आणि हे अलीकडे काय झालंय की सर्व ऑनलाईन आहे. आपण स्वतः तो अर्ज भरायचा आहे. कसा भरायचा, त्याची मुदत आता पुढे किती दिवसापर्यंत आहे, ती माहिती या ठिकाणी आपण तुम्हाला देणार आहोत. आणि महत्वाचं काय ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर त्याची जी कागदपत्र आहेत, जी तुम्ही आपण तिथं अपलोड केलेली असतील, तर ती महाविद्यालयामध्ये आणून द्यावी लागतात. कारण महाविद्यालय जोपर्यंत तुमचा अर्ज अप्रूव्ह करत नाही, ऍक्सेप्ट करत नाही आणि पुढे पाठवत नाही, तोपर्यंत ते तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अपूर्णच राहतो. आणि या सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी आता त्याच्यामध्ये वेळ कमी आहे. मला प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करणं, तुमच्यापर्यंत पोहोचणं हे थोडंसं अनेक वेळेला शक्य होतंच असं काही नाही. त्यामुळे ह्या मीटिंगच्या माध्यमातून झूमवर जे आपण मीटिंग घेतलेली आहे त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वांच्या पर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे. आता आपण जे जे या ठिकाणी उपस्थित असाल ते त्यांना तर माहिती मिळेलच मिळेल, पण आपल्या संबंधित जे काही मित्र असतील, घरातील असेल, कोण बाहेरील असेल किंवा वर्गातील असेल, पण आपल्या परिचयाचं आहे, तर अशा विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवावी. आणि लवकरात लवकर जे काही ही स्कॉलरशिपची प्रक्रिया आहे ती आपण सर्वांनी या ठिकाणी मिळून पूर्ण करूया. आता आपल्याला हे काम पूर्ण करत असताना ज्या काही अडचणी येत असतील, काही ठिकाणी इंटरनेट नसेल, काही ठिकाणी तुम्हाला कागदपत्र नक्की कोणती जोडावी हे कळत नसेल, की नक्की प्रक्रिया ती कशी पार पाडावी हे समजत नसेल, तर यासाठी आपण एक स्कॉलरशिप कक्ष म्हणून स्कॉलरशिप विभाग या ठिकाणी महाविद्यालयामध्ये निर्माण केलेला आहे. ऑफिस तर ऑफिसची कामं करतच असते, तुमचे फॉर्म स्वीकारणे, पाठवणे, तुमच्या स्कॉलरशिपच्या रक्कम हे आता अलीकडे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय केले काय नाही याची माहिती अनेक वेळेला ही डायरेक्ट परस्पर तुमच्याकडूनच तिकडे जात असते त्या संबंधित विभागाला. आणि त्यामुळे तुम्ही किती मुलांनी अर्ज भरलेले आहे, त्याच्यात काय त्रुटी राहिलेल्या आहेत, साध्या साध्या गोष्टी असतात, तुमचे पॅन कार्ड नंबर्स असतील किंवा तुमचे आधार कार्डचे नंबर असते, तर त्यात लिंक करावं लागतं. ते जर लिंक झालं तर ती स्कॉलरशिप डायरेक्ट आणि वेळेमध्ये आपल्या खात्यावरती येऊ शकते. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तसंच राहून जातं आणि मग ते आपल्याला वेळेमध्ये भेटत नाही. ऑफिस स्तरावरून मग अनेक गोष्टींची या ठिकाणी पूर्तता करावी लागते आणि त्याच्यामध्ये अडचणी येत असतात. तर हे काही त्याच्यामध्ये त्रुटी काय राहू नये, अपूर्ण काय राहू नये म्हणून हा महाविद्यालयाचा एक प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना या माध्यमातून जे काही आवश्यक आहे ते सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ऍडमिशन्स घेतलेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोणती ना कोणती स्कॉलरशिप ही लागू असतेच. त्यामुळे हा तुमचा हक्क आहे मी म्हणतो. आणि त्यामुळे गव्हर्नमेंट कडून तर आपल्याला जी आर्थिक मदत मिळते या म्हणजे पुढचं शिक्षण आपल्याला पूर्ण करण्यासाठी, त्याचा आपण लाभ का घेऊ नये, तर हा घेतलाच पाहिजे. मग त्यासाठी आपण स्वतःही त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे, इतरांना प्रयत्न करायला सांगणं. प्रयत्न करणं म्हणजे काय, योग्य ती डॉक्युमेंट्स आहेत ती जोडणं, अर्ज व्यवस्थित भरणं आणि त्याची माहिती कॉलेजला देणं. म्हणजे जे काही कॉलेजनं कागदपत्र जमा करायला सांगितलेले आहेत, कारण तुमची कागदपत्र कॉलेजमध्ये आहेत का नाही याचं गव्हर्नमेंट या ठिकाणी शहानिशा करत असतं, स्क्रुटिनी करत असतं, तुम्ही जे जे तिथं अपलोड करणार आहात. तर ही सगळी जी माहिती आहे, आमचा प्रयत्न असाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ मिळाला पाहिजे. आपण कुठं दुर्गम भागामध्ये अति अवघड ठिकाणी किंवा डोंगराळ परिसरामध्ये कुठेही आपण वाड्या वस्त्यावरती राहत असतो आणि अशा वेळेला आपल्या उत्पन्नाचा विचार जर केला तर अनेकाचं उत्पन्न हे कमी असतं. म्हणजे कॉलेजपर्यंत यायचं म्हटलं तरी काही विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. आणि मग हे जे काही स्कॉलरशिप आहे, तुम्हाला जे काही शिक्षणासाठी मदत त्याची होत असते, तर ती नक्कीच आपल्याला मिळाली पाहिजे. तर त्यासाठीचं मार्गदर्शन हे फिजिक्स विभागाचे जे काही प्राध्यापक सतीश कांबळे सर जे आहेत तुम्हाला या ठिकाणी करणार आहेत. आणि नक्कीच तुम्हाला हे स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला अडचणी जाणवणार नाहीत. अगदीच अडचण आली तर कांबळे सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा त्यानंतर ऑफिसच्या जोशी मॅडम आहेत, ऑफिसचे कांबळे सर आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. अगदीच इन केस कुठं अगदीच अडचण आली आणि ते जर सुटत नसेल तर मी स्वतः प्रिन्सिपॉल बोलतोय, माझा नंबर तर बऱ्याच मुलांच्याकडे आहे, त्यामुळे मला डायरेक्ट फोन केला तरी चालेल, काय हरकत नाही. फक्त तुमच्या स्तरावर कुठली अडचण राहू नये आणि तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ मिळावा अशी अपेक्षा यामध्ये आहे. तर पुढीलचं जे काही संभाषण आहे किंवा जे काही योग्य माहिती आहे तर प्राध्यापक कांबळे सर या ठिकाणी तुम्हाला ते देतील. धन्यवाद.
धन्यवाद सर. तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अवेअरनेस वर्कशॉपमध्ये किंवा स्कॉलरशिप अवेअरनेस प्रोग्राममध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर या ठिकाणी आताच मी सांगितल्या पद्धतीनं राज्य शासनाचे अनेक असे विविध विभाग आहेत. त्या वेगवेगळ्या विभागांमार्फत वेगवेगळ्या शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप्स प्रदान केल्या जाते आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं केली जाते. आणि ही ऑनलाईन पद्धत जी आहे ती महाडीबीटी नावाच्या पोर्टलच्या साहाय्यानं किंवा या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं अंमलबजावणी करण्यात येते. तर ह्या वर्षी सुद्धा म्हणजे इसवी सन 2020-21 ह्या शैक्षणिक वर्षासाठी सुद्धा महाडीबीटी पोर्टलवरून शिष्यवृत्ती योजनेसाठी आपल्याकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची किंवा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. तर या ठिकाणी 3 डिसेंबर पासून ही प्रक्रिया चालू झालेली आहे. तर या ठिकाणी आपण बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ह्या स्कीमचा, ह्या योजनेचा लाभ करून घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. तर या ठिकाणी आता आपण आजच्या ह्या वर्कशॉपमध्ये आपण राज्य शासनाच्या विविध विभागाच्या जे काही विविध स्कॉलरशिप्स आहेत, जे काही योजना आहेत स्कॉलरशिपच्या, त्या विविध योजनांबद्दल आपण स्टेप बाय स्टेप ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन किंवा उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणारे जे काही स्कॉलरशिप्स आहेत त्याबद्दल मी थोडस माहिती देतो. तर साधारणतः ह्या विभागामार्फत 14 पद्धतीच्या स्कॉलरशिप ह्या ठिकाणी प्रदान केल्या जातात. तर ह्या ठिकाणी तुम्ही स्कॉलरशिपची यादी पाहू शकता 1 ते 14. तर ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4 जे काय आहेत अप टू 13 हे ऍक्च्युली उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना आहेत. पण 14व्या क्रमांकाची जी काही स्कॉलरशिप आहे राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप भाग 2 ही मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच अल्पसंख्याक विकास विभाग या विभागामार्फत प्रदान केली जाणारी स्कॉलरशिप आहे. अशा एकूण 14 स्कॉलरशिप उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत प्रदान केले जातात. तर आता ह्या ठिकाणी सगळ्याच स्कॉलरशिप्स आपल्या कामाच्या नाहीयेत. तर ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला दिसतं लाल शाईमध्ये बोल्ड अक्षरामध्ये जे काही नावे दिसतात त्या स्कॉलरशिप प्रामुख्याने तुमच्या कामाच्या आहेत. तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणजे गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य ही स्कॉलरशिप जी आहे ती कनिष्ठ पातळीच्या म्हणजे 11th आणि 12th स्टँडर्ड विद्यार्थ्यांसाठी कामाची आहे. त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी हे फक्त गणित व भौतिकशास्त्र विषयातील जे काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती आहे. त्याच्यानंतर शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती ही सुद्धा आपल्या कामाची नाही बिकॉज कॅन्डिडेट मस्ट बी फ्रॉम दी गव्हर्नमेंट विद्यानिकेतन स्कूल. तर अशा पद्धतीनं जे काही कामाच्या स्कॉलरशिप्स आहेत फॉर एक्झाम्पल आणखी शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती हे फक्त पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दिले जाते. आपल्या इकडे पीएचडी संशोधन केंद्र नसल्यामुळे ही स्कॉलरशिप आपल्याला लागू पडत नाही. तर या ठिकाणी जे काही लाल शाईचे जे काही ठळक अक्षरांमध्ये जे काही नावे आहेत त्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत ह्या 14 पद्धतीच्या स्कॉलरशिप आहेत. ह्या प्रत्येकांचं आपल्याला पुढे माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी आपण राज्य शासनाचे विविध विभाग जे आहेत म्हणजे उच्च शिक्षण संचालनालयासोबतच आणखीन काही विभाग आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या योजना आहेत त्यांच्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण माहिती घेण्यासाठी तुमच्यासाठी काही सूचना आहेत शासनाच्या त्याची अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे.
त्या सूचना काय आहेत हे थोडक्यात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं स्कॉलरशिप फॉर्म भरायचा असेल, फिलअप करायचं असेल, तर या स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे काही वेब लिंक तुम्हाला दिसते आहे, महाडीबीटी maha.it.government.in ह्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्या पद्धतीची स्कॉलरशिप लागू पडते, ती स्कॉलरशिप तिच्या संबंधीचे जे काही शासन निर्णय किंवा जी आर गव्हर्नमेंट रूल्स आहेत ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर त्याच्यासाठी असलेल्या अटी शर्ती किंवा देय लाभ बेनिफिट्स यांचाही तुम्ही अभ्यास करू शकता. आणि या ठिकाणी हे सगळं अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला नेमकी स्कॉलरशिप कोणती मिळू शकते हे समजल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. त्याच्यानंतर आणखीन विविध विभागांमार्फत जे काही स्कॉलरशिप प्रदान केले जाते त्याची अद्ययावत म्हणजेच अपडेटेड माहिती डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनच्या ह्या लिंक मधून तुम्हाला प्राप्त होऊ शकते. dhepune.government.in ह्या वेब लिंकच्या माध्यमातून तुम्ही त्याची अपडेटेड प्रत्येक स्कॉलरशिपची अपडेटेड माहिती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आणखीन एक सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून एकापेक्षा अनेक शिष्यवृत्तीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, प्रोव्हाइडेड त्या ठिकाणी तुम्हाला फक्त त्यापैकी एकच स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते. त्याच्यामुळं तुम्ही स्कॉलरशिपचा क्रम निवडत असताना तुमच्या पसंती क्रमांकानुसारच ती निवडावा. म्हणजे प्रिफरन्स त्याला तुम्ही द्यायचा आहे, म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स, सेकंड प्रिफरन्स असा, कारण तुम्हाला एकच स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळू शकते. त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जात असताना ह्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अर्जासोबत आवश्यक ती जी काही कागदपत्रे आहे ती जोडायची आहेत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ऑनलाईन स्कॉलरशिप फॉर्म फिलअप करत असताना तुमच्यासोबत ती डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये जे काही तुमचे मार्क्स किंवा गुण आहेत ते नोंदवताना टक्केवारीच्या फॉर्म मध्ये, पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला नोंदवणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटची जी काही सूचना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. तर ह्या ठिकाणी तुमच्याकडे आधार क्रमांक म्हणजेच आधार कार्ड असणं आवश्यक आहे. इन केस तुमच्याकडे जर समजा आधार कार्ड नसेल, आधार क्रमांक नसेल, तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सध्या तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पण तुमची जे काही स्कॉलरशिपची अमाऊंट आहे, शासन हे तुमच्या बँक अकाउंटवरती ती अमाऊंट ट्रान्सफर करत असते, प्रदान करत असते. आणि हे बँक अकाउंट जे आहे तुमच्या आधार कार्डाला लिंक असलं पाहिजे, संलग्नित असलं पाहिजे. तेव्हाच कुठे शासन तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे किंवा स्कॉलरशिपची रक्कम ही पाठवू शकेल. तर ह्या ठिकाणी जर समजा तुमचं बँक अकाउंट आधार कार्डची लिंक नसेल तर ही रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचण्यास शासनाला अनेक अडचणी येऊ शकतात, येतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक असला पाहिजे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण नेमकी पद्धत जी आहे, प्रोसेस जी आहे ती कशी असते, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायची पद्धत कशी आहे ते ह्या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गुगल सर्च इंजिन मध्ये तुम्हाला जायचं आहे. तर ह्या ठिकाणी हा विंडो तुम्हाला ओपन झालेला दिसेल. ज्यावेळेस तुम्ही ह्या ठिकाणी google.com टाकता त्यावेळेस तुम्हाला हा विंडो ओपन झालेला दिसेल आणि यामध्ये ह्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी महाडीबीटी किंवा महाडीबीटी लॉग इन हा शब्द या ठिकाणी टाकून तुम्हाला एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी महाडीबीटी किंवा महाडीबीटी लॉग इन हा शब्द एंटर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही विंडो दिसेल. तर ह्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला किंवा नव्यानं पहिल्यांदा फॉर्म भरत असाल तर त्या ठिकाणी
न्यू अप्लिकंट रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन आहे, त्याला तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी जर समजा जे विद्यार्थी ज्यांनी गेल्या वर्षी स्कॉलरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी लॉग इन आय डी त्या ठिकाणी असेल. त्या लॉग इन आय डी मधून तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा फॉर्म हा रिन्यू करायचा आहे. पण या ठिकाणी नवीन जे विद्यार्थी आहेत पहिल्यांदा या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशनचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडावा लागेल. तर या ठिकाणी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन निवडल्याच्या नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा निर्माण करावा लागेल आणि हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा जो काय आहे तो तुम्ही जतन करून ठेवायचा आहे. तो तुम्हाला पाठच असला पाहिजे किंवा तो तुम्ही कुठेतरी लिहून ठेवला पाहिजे. तर ह्या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड एकदा प्राप्त झाल्याच्या नंतर ह्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करत असताना लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला निर्माण करायचा आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्यासाठी तुमची काही बेसिक माहिती अशी त्या ठिकाणी फिलअप करावी लागेल, जसे की ईमेल आय डी, फोन नंबर, त्याच्यानंतर आणखी असे ऑप्शन्स आहेत. थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला अगदी इझिली तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन घडवून आणता येईल. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुमच्याकडे असेल. हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही वापरून पुन्हा या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. तर अप्लिकंट लॉग इन हा ऑप्शन तुम्ही निवडून त्या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महाडीबीटी ह्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे. तर या ठिकाणी महाडीबीटी हे पोर्टल हा विंडो तुम्हाला ओपन झालेला दिसेल आफ्टर अप्लिकंट लॉग इन. ठीक आहे. तर या ठिकाणी महाडीबीटी मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन मध्ये तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी वापरायचा आहे आणि या ठिकाणी झाल्याच्या नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल, आपल्याकडे आधार क्रमांक आहे का? जर तुमच्याकडे आधार क्रमांक असेल, आधार कार्ड असेल तर होय ह्या ऑप्शनला क्लिक करा, नसेल तर नाहीला क्लिक करा. तुमच्याकडे आधार क्रमांक असला तरी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येऊ शकतो आणि नसलं तर तुम्हाला फॉर्म फिलअप करता येऊ शकतो. त्या ठिकाणी आधार क्रमांक असेल तर होयला क्लिक करायचं, त्यासाठी एक वेगळा तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी दिसेल आणि नाहीला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वेगळा फॉर्म असेल. तर वेगवेगळ्या दोन माहिती ह्या ठिकाणी असतील. ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी होयला क्लिक करा आणि एक फॉर्म दिसेल, एक विंडो ओपन होईल. त्या विंडो मध्ये तुम्हाला बेसिक माहिती तुमची या ठिकाणी फिलअप करत जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा ऍप्लिकंट लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीमला तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी ही विंडो तुम्हाला या ठिकाणी महाडीबीटीचं दिसेल. महाडीबीटी पोर्टलचं या ठिकाणी विंडो तुम्हाला ओपन झालेलं दिसेल आफ्टर रायटिंग mahadbt.it.government.in याच्यामधून. त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती म्हणजेच पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला दिसेल. याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी हे तुमच्या कामाचं आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. तर ह्या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी राज्य शासनाचे विविध विभाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. तर या ठिकाणी विविध विभाग राज्य शासनाचे आहेत आणि या विविध ह्या विविध विभागांमार्फत विविध प्रकारच्या स्कॉलरशिप्स या ठिकाणी प्रदान केल्या जातात. फॉर एक्झाम्पल म्हणजे ह्या ठिकाणी पहिला जो विभाग दिसतोय सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टन्स डिपार्टमेंट, सामाजिक न्याय आणि स्पेशल असिस्टन्स, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. तर हा जो काही विभाग आहे ह्या विभागामार्फत ह्या 5 प्रकारच्या स्कॉलरशिप प्रदान केल्या जातात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे आदिवासी विकास विभाग, ह्या विभागामार्फत ही काही पद्धतीच्या स्कॉलरशिप प्रदान केल्या जातात. त्याच्यानंतर डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण संचालनालय, आताच मी सांगितलं की तुम्हाला यांच्या मार्फत 14 प्रकारच्या स्कॉलरशिप प्रदान केल्या जातात. त्याच्यानंतर
डिरेक्टरेट ऑफ हायर टेक्निकल एज्युकेशन हे आपल्या कामाचं नाही, कारण टेक्निकल एज्युकेशन आपल्याकडे नाहीये. त्याच्यानंतर हे पण आपल्या कामाचं नाहीये. त्याच्यानंतर ओबीसी, SEBC, VJNT आणि SBC वेलफेअर डिपार्टमेंट. तर ह्या ठिकाणी कॅटेगरी वाईज म्हणजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, SBCच्या विद्यार्थ्यांना, VJNT किंवा SEBCचे जे काही विद्यार्थी आहेत त्या कॅटेगरीचे, त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ह्या ठिकाणी आहे. तर ह्याच्या मार्फत तुम्हाला जाता येईल. त्याच्यानंतर मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, अल्पसंख्याक विकास विभाग. तर ह्याच्यामध्ये जे काही स्कॉलरशिप्स आहेत त्यामध्ये एकच स्कॉलरशिप तुमच्या कामाची आहे, आणि जे की ह्याच्यामध्ये तुम्हाला उच्च शिक्षण संचालनालयामार्फत ती तुम्हाला प्रदान केल्या जाते. तर या ठिकाणी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी स्कॉलरशिप. तर अशा पद्धतीने एवढ्या स्कॉलरशिप्स आहेत. अनेक स्कॉलरशिप, वेगवेगळे विभाग आहेत, ह्या वेगवेगळ्या विभागांमार्फत वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक स्कॉलरशिप ज्या तुम्हाला लागू आहेत, तुम्हाला प्राप्त होऊ शकतात, ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात, त्या स्कॉलरशिप बद्दल आपल्याला आज ह्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं पहिला विभाग जो आहे सोशल जस्टिस अँड सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या 5 स्कॉलरशिप्स आहेत. त्यापैकी आपल्या कामाच्या फक्त 1, 2 आणि शेवटची 3 अशा आहेत. त्या ठिकाणी व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी स्कॉलरशिप आहे, जे की आपल्याकडे व्यावसायिक पाठ्यक्रम नसल्यामुळे ही स्कॉलरशिप आपल्याकडे नाहीये. त्याच्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता स्कॉलरशिप ही सुद्धा आपल्या कामाची नाहीये. तर या ठिकाणी 1, 2 आणि 3, त्या 3 प्रकारचे जे स्कॉलरशिप्स आहेत. आणि सगळ्यात शेवटची जी आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, कुणासाठी तर ते अपंग विद्यार्थ्यांसाठी आहे. तर या ठिकाणी पहिल्या 2 स्कॉलरशिप हे SC किंवा नवबौद्ध ह्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण 1 बाय 1 सगळ्या स्कॉलरशिपचं आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर या ठिकाणी पहिला विभाग आपण घेऊया, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. तर या ठिकाणी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत दिले जाणारे ह्या 5 प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी नोंदवू इच्छितो की या ठिकाणी जे काही लाल शाईनं या ठिकाणी रिमार्क केलेले आहेत त्याच फक्त आपल्याला कामाचे आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात. तर या ठिकाणी पहिली जी स्कॉलरशिप आहे ह्या विभागामार्फत दिली जाणारी, ती म्हणजे भारत सरकारची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. त्याच्यानंतर दुसरी जी स्कॉलरशिप आहे ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क, ज्याला की फ्रीशिप असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जी काही 5व्या क्रमांकाची स्कॉलरशिप आहे ती म्हणजे अपंग विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप. तर अशा पद्धतीने ह्या स्कॉलरशिप्स आहेत, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान केल्या जाणार. तर त्याच्यातली पहिली जी स्कॉलरशिप आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, जी की फक्त अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी किंवा नवबौद्ध विद्यार्थी जे काय आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. तर या ठिकाणी ह्या स्कॉलरशिपसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. तर ह्या ठिकाणी शासनाचा जो काही आढावा आहे किंवा जे काही ओव्हरव्ह्यू आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे असं आहे. त्याच्यानंतर शिक्षणातील जे काही विद्यार्थ्यांची गळती आहे ती कमी करण्यासाठी अशा पद्धतीच्या स्कॉलरशिप प्रदान केल्या जातात. तर या ठिकाणी राज्य शासनाचा उद्देश हा खूप मोठा आहे आणि तसंच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि येण्याची संधी देणे असा हा उद्देश ह्या ठिकाणी शासनाचा आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या स्कॉलरशिप शासन हे विद्यार्थ्यांना प्रदान करते. तर ह्या ठिकाणी ही जी काही योजना आहे
पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिली जाणारी ही योजना फक्त अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध ह्या विद्यार्थ्यांनाच लागू आहे. त्या ठिकाणी ही स्कॉलरशिप घेण्यासाठी जे काही विद्यार्थी आहेत, पात्र विद्यार्थी आहेत, त्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे साधारणतः 2.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असावं. तर ह्याचे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. ह्या स्कॉलरशिपच्या अंतर्गत वेगवेगळे लाभ मिळतात. तर ह्या ठिकाणी वेब पोर्टलवरती तुम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओव्हरव्ह्यू म्हणजे आढावा, त्याच्यानंतर ह्या स्कॉलरशिपचे जे काही बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स किंवा फायदे ते तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एलिजिबिलिटी, ही स्कॉलरशिप मिळण्यासाठी काय पात्रता असली पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला भेटेल. आणि या ठिकाणी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड जे काय आहेत, आवश्यक अशी कागदपत्र जे काही लागतात त्याची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्याच पद्धतीने आणखी तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल ह्या स्कॉलरशिप बद्दल तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं रिझोल्युशन म्हणजे GR त्या ठिकाणी उपलब्ध आहे, तो सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची स्कॉलरशिप, ज्याला की आपण पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी असं म्हणतो, ज्याला की आपण फ्रीशिप असंही म्हणतो. तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती भेटू शकेल. ओव्हरव्ह्यू मध्ये बेनिफिट्स, पात्रता, कागद काय काय लागू शकतात त्यांची माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी त्या ठिकाणी भेटेल. त्या ठिकाणी जे काही पात्रता आहे ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, तर या ठिकाणी तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते साधारणतः 2.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असावं. त्याच्यानंतर विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा. त्याच्यानंतर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा. त्याच पद्धतीनं ह्या स्कॉलरशिप साठी लागत असलेले डॉक्युमेंट्स म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र जे की अनुसूचित जात किंवा नवबौद्ध असल्याचं सिद्ध करतं अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र ही आवश्यक आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षीची जे काही गुणपत्रिका असेल ती गुणपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची आहे, अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. तर ह्या ठिकाणी CAP फेरी वाटप पत्र, ह्या ठिकाणी वसतिगृह प्रमाणपत्र आवश्यक असेल तरच तुम्हाला लागेल. तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो काही विभाग आहे तो विभाग म्हणजे आदिवासी विकास विभाग. तर ह्या विभागामार्फत साधारणतः 4 प्रकारच्या स्कॉलरशिप प्रदान केल्या जातात. त्या ठिकाणी पहिली जी स्कॉलरशिप आहे ती म्हणजे भारत सरकारची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती, हे जे काही ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे ते आदिवासी विकास विभाग, हे ह्याच्या अंतर्गत फक्त एसटी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप प्रदान केले जाते. तर या ठिकाणी जे काही स्कॉलरशिप्स आहेत त्या स्कॉलरशिप हे ST म्हणजेच अनुसूचित जमाती ह्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत. तर या ठिकाणी ह्या पहिल्या 2 स्कॉलरशिप त्यांच्यासाठी लागू आहेत. बाकीचे जे 2 स्कॉलरशिप आहे हे लागू नाही आहेत, कारण या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम नाहीये. त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता जे काही निर्वाह भत्ता आहे तो सुद्धा आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रम नसल्यामुळे तोही आपल्याला मिळू शकत नाही. तर या ठिकाणी ST कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी आहेत हे 2 स्कॉलरशिप त्यांना मिळू शकतात, दोन्हीपैकी एक. तर या ठिकाणी तुम्हाला त्या फॉर्म टाकता येईल, भरता येईल. तर या ठिकाणी भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप याच्याबद्दल आपण पहिल्यांदा माहिती घेऊ, नंतर याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर या ठिकाणी आदिवासी विकास विभागामार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या ह्या 4 स्कॉलरशिप आहेत, त्यापैकी 2 हे आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहिली जी स्कॉलरशिप आहे भारत सरकारची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप,
ती फक्त STच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. तर ह्यासाठी मुलांची किंवा विद्यार्थ्यांची जी काही पात्रता आहे ती काय असली पाहिजे, तर त्यांचं कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते वार्षिक 2.5 लाख पेक्षा कमी असलं पाहिजे किंवा 2.5 लाख इतकं असलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी, तर त्याची यादी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्याच पद्धतीनं मागच्या वर्षाचं गुणपत्र एवढं तुम्हाला लागेल. तर या ठिकाणी वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे, ते फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच आहे. त्याच्यानंतर ह्या विभागामार्फत आदिवासी विकास विभागामार्फत दिली जाणारी दुसऱ्या नंबरची स्कॉलरशिप म्हणजे अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने म्हणजेच फ्रीशिप ही सुद्धा ST किंवा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या कामाची आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा कंडिशन्स त्याच आहेत. पात्रता तीच आहे. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न हे कमी असलं पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स लागत असलेली सुद्धा तीच आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो विभाग येतो डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण संचालनालय, याच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या 13 प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत. आणि याच्या अंतर्गत मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे अल्पसंख्याक विकास विभाग याच्या मार्फत दिली जाणारी एक स्कॉलरशिप, अशा एकूण 14 स्कॉलरशिप याच्या अंतर्गत येतात. ह्या 14 पैकी सगळ्याच आपल्या कामाच्या आहेत असं नाहीये. तर या ठिकाणी जे काही कामाचे आहेत त्यांचा फक्त आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल. त्याच्यानंतर पाहूया आपण एक एक. पहिली पाहूया राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, जे की उच्च शिक्षण संचालनालयामार्फत प्रदान केले जाते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या 14 पद्धतीच्या स्कॉलरशिप या ठिकाणी लालशाहीमध्ये जे काही दाखवलेले आहेत तेच फक्त आपल्याला कामाचे आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही जी काही स्कॉलरशिप योजना आहे ओपन टू ऑल आहे, म्हणजे विद्यार्थी हा कुठल्याही कॅटेगरीचा असला तरी तो त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. हा SC ST OBC ओपन कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला हा फॉर्म हा शिष्यवृत्तीचा फॉर्म फिलअप करता येऊ शकतो. त्याच्यानंतर माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, त्यानंतर एकलव्य आर्थिक सहाय्य हे फक्त पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये शिकत असलेले म्हणजे MCOM ह्या वर्गात शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप योजना आहे. त्याच्यानंतर राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, त्याच्यानंतर राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे वडील आई किंवा आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक असले पाहिजेत. ज्यांच्यामधून ह्या स्वातंत्र्य सैनिकांचे जे काही पाल्य आहेत त्यांनाही आर्थिक सहाय्य स्कॉलरशिपच्या फॉर्म मध्ये दिले जाते. त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, विद्यार्थी वसतिगृहामध्ये जर शिकत असेल राहून शिकत असेल तर त्याला ही शिष्यवृत्ती भेटू शकते. आणि सगळ्यात शेवटची जी काही स्कॉलरशिप आहे जे की अल्पसंख्याक विकास विभागामार्फत प्रदान केले जाते, राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती भाग 2 नावाची ती शिष्यवृत्ती. तर या ठिकाणी ही फक्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू आहे. जसे की मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन इत्यादी विद्यार्थ्यांसाठी ही राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती भाग 2 लागू आहे. तर अशा पद्धतीने ह्या स्कॉलरशिप्स आहेत. हे 1 बाय 1 आपण थोडक्यात त्यांची माहिती घेत जाऊया. त्यापैकी तुम्ही कोणत्या स्कॉलरशिप साठी पात्र आहात ते तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा ह्या विभागामार्फत दिली जाणारी स्कॉलरशिप
ती म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. ही जी काही स्कॉलरशिप आहे ही स्कॉलरशिप ओपन टू ऑल आहे, म्हणजे कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी, SC ST OBC ओपन, कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतो. तर ह्याच्यासाठी जे काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे, जसे की ओव्हरव्ह्यू, त्याचे लाभ, देय म्हणजे बेनिफिट्स, त्याच्यानंतर ह्या स्कॉलरशिपची पात्रता, ह्या स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय पात्रता असावी, त्याचबरोबर डॉक्युमेंट्स काय काय आवश्यक आहेत, आणि त्याच्या संबंधित ह्या स्कॉलरशिपच्या संबंधीचा शासनाचा जे काही निर्णय आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळू शकेल. महाडीबीटी चं जे काही पोर्टल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळू शकते. तर या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. तर या ठिकाणी राजश्री छत्रपती महाराज शिक्षण शुल्क स्कॉलरशिपची स्कीम त्या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत. तर या ठिकाणी ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काय पात्रता असली पाहिजे त्याबद्दल थोडक्यात मी सांगेन या ठिकाणी. तर अर्जदार हा जो काय आहे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्याच पद्धतीनं त्याच्या कुटुंबाचं किंवा पालकांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे हे 8 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. त्याच्यानंतर शासन निर्णयानुसार कुटुंबातील प्रथम 2 मुलं ह्या योजनेसाठी पात्र असतील. त्याचबरोबर अर्जदाराने इतर कुठल्याही स्कॉलरशिप स्कीमचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. तर यासाठी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिला म्हणजे वय अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जर समजा गॅप असेल शिक्षणामध्ये खंड असेल तर त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट आणि कुटुंब प्रमुखाचं 2 मुलांचं कुटुंब घोषणापत्र. तर या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागतील हा फॉर्म ऑनलाईन, हा स्कॉलरशिपचा फॉर्म ऑनलाईन भरायचा असेल तर. तर या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं की ही जी काही स्कॉलरशिप योजना आहे ती ओपन टू ऑल आहे, सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची जी काही स्कॉलरशिप आहे म्हणजे एकलव्य आर्थिक सहाय्य, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर या ठिकाणी जे काही एकलव्य आर्थिक सहाय्य नावाची जी काही स्कॉलरशिप आहे ती सुद्धा उच्च शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत प्रदान केली जाते. त्याच्यासाठी लागत असलेले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे वय अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षाची जे काही गुणपत्रिका आहे ती गुणपत्रिका त्या ठिकाणी आवश्यक आहे. जर समजा तुम्ही मागच्या वर्षी ही स्कॉलरशिप घेतलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला नूतनीकरणासाठी उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर ह्या स्कॉलरशिप साठी सुद्धा विद्यार्थ्यांच्या पालकांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते साधारणतः 75,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. तसंच लाभार्थी किंवा विद्यार्थी जो काय आहे तो कुठेही पूर्णवेळ नोकरी करणारा नसावा. त्याच्यानंतर ही जी काय स्कॉलरशिप आहे ही राज्य शासनाकडून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना त्यांचं पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी ही स्कॉलरशिप प्रदान केली जाते.
म्हणजे ही जी काही स्कॉलरशिप आहे ते फक्त पीजीच्या विद्यार्थ्यांना असेल, म्हणजे एमकॉम मध्ये शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर जे काही स्कॉलरशिप आहे 5व्या क्रमांकाची ती म्हणजे राज्य शासनाची खुली गुणवत्ता स्कॉलरशिप. तर ह्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानं इयत्ता 12वी मध्ये 60% गुण मिळवलेले असले पाहिजेत. त्याच पद्धतीनं तुम्ही म्हणजे आपल्या महाविद्यालयात शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत आर्ट्स, सायन्स किंवा कॉमर्स या फॅकल्टीमध्ये, हे सगळे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत. त्याच्यानंतर ह्या स्कॉलरशिप स्कीम मध्ये फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असलेले जे काही कागदपत्रे आहेत ते म्हणजे वय अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट आणि मागच्या वर्षाची गुणपत्रिका. तर ही स्कॉलरशिप सुद्धा ओपन टू ऑल आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे मिळू शकते. त्याच्यानंतर 13 नंबरची जी काही स्कॉलरशिप आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना. तर ह्या स्कॉलरशिपसाठी जी काही विद्यार्थ्यांची पात्रता असायला पाहिजे ती म्हणजे विद्यार्थी हा शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये त्यांना तो प्रवेश घेतला असला पाहिजे. तर ह्या ठिकाणी जर समजा तुमचा प्रवेश असेल हॉस्टेलमध्ये तर त्याबाबतचा पुरावा त्या अर्जासोबत तुम्हाला जोडावा लागेल. तसेच खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःची राहण्याची सोय केलेली असली समजा तर अशा विद्यार्थ्यांना नोंदणीकृत किंवा नोटराइज्ड भाडे कराराची एक प्रत अर्जासोबत सादर करणं आवश्यक असेल. तर एखाद्या विद्यार्थ्यांना समजा सामान्य रहिवासी असलेल्या त्याच्या गावातील शहरातील किंवा संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्यास त्याला निर्वाह भत्ता अनुदेय राहणार नाही. त्याचनंतर ही जी काही स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप ही कुटुंबातील केवळ 2 अपत्यांपर्यंतच मर्यादित आहे. तसंच एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असेल तर असा विद्यार्थी ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यास अपात्र असेल. तर या ठिकाणी तुम्हाला जे काही पात्रता आहे आणखी डिटेलमध्ये तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टल वरती तुम्हाला भेटेल. त्याच्यासाठी ह्या स्कॉलरशिपसाठी लागत असलेले डॉक्युमेंट्स जे काय आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. साधारणतः या ठिकाणी वय अधिवास म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र, त्याच्यानंतर पालकांचं अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याबाबतचं प्रमाणपत्र किंवा याच्या ऑल मध्ये शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसीलदार अथवा म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. त्याच्यानंतर गॅप असेल, खंड असेल शिक्षणामध्ये तर त्या पद्धतीचं गॅप सर्टिफिकेट आणि कुटुंब प्रमुखाचं 2 मुलांचं कुटुंबाचं घोषणापत्र. एवढे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहेत. त्याच्यानंतर 14व्या नंबरची जी काही स्कॉलरशिप आहे, जी स्कॉलरशिप अल्पसंख्याक विकास विभागामार्फत प्रदान केले जाते ती स्कॉलरशिप म्हणजे राज्य शासनाचे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती भाग 2. तर या ठिकाणी ह्या स्कॉलरशिपसाठी जी काही पात्रता असावी लागते ती म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी. तर या ठिकाणी BA, BCom, BSc आणि MCom ह्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घेतलेले जे काही विद्यार्थी आहेत ते सगळे विद्यार्थी या ठिकाणी ह्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात, प्रोव्हाइडेड दे शुड बी मायनॉरिटी, दे शुड बिलॉंग इन टू दी मायनॉरिटी, म्हणजे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची स्कॉलरशिप आहे. जसे की शीख, बौद्ध, मुस्लिम, पारशी, जैन इत्यादी. त्याचबरोबर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे काय आहे ते 8 लाखापर्यंत किंवा 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे.
त्याच पद्धतीनं ह्या स्कॉलरशिपसाठी अपलोड करावयाची जी काही कागदपत्रे आहेत त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. मागच्या वर्षाची गुणपत्रिका, वय अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, 12वीचं मार्कशीट, त्याचबरोबर चालू वर्षाची जे काही शैक्षणिक फी आहे त्याची पावती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्पसंख्याक असल्याचं प्रमाणपत्र आणि शेवटी ना म्हणजे बोनाफाईड कॉलेजनं प्रदान केलेलं. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागतील. त्याच्यानंतर जे काही विभाग आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, वेलफेअर विभागामार्फत प्रदान केला जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा. तर या ठिकाणी हा एक विभाग आहे राज्य शासनाचा. त्या विभागामार्फत एवढ्या प्रकारच्या स्कॉलरशिप तुम्हाला प्रदान केल्या जातात. त्या ठिकाणी सगळ्याच स्कॉलरशिप आपल्या कामाची असतीलच असं नाही. त्या ठिकाणी जे काही कामाचे आहेत, जे आपल्याला लागू आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिली जी स्कॉलरशिप आहे वी-जा-भ-ज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणजे व्हीजेएनटी, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रदान केली जाणारी ही स्कॉलरशिप. दुसऱ्या नंबरची जी काही स्कॉलरशिप आहे तीच व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणारी फ्रीशिप. त्याच्यानंतर हे व्यावसायिक पाठ्यक्रम हे आपल्या कामाचं नाही. त्याच्यानंतर इयत्ता 10वी हे सुद्धा आपल्या कामाचं नाहीये. त्याच्यानंतर ई-माव म्हणजे इतर मागास वर्ग ह्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि त्याच्यानंतर ई-माव इतर मागास वर्ग या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी फ्रीशिप. त्याच पद्धतीने वी-मा-प्र ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी मॅट्रिकोत्तर म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि त्यांच्यासाठी असलेली फ्रीशिप. एवढ्या स्कॉलरशिप योजना आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता त्या कॅटेगरीचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. तर ह्या ठिकाणी लाल शाहीमध्ये दाखवलेले ह्या फक्त कामाचे आहेत. ह्या 2 स्कॉलरशिप आपल्या कामाच्या नाही आहेत. हे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि हे 11वी आणि 12वी मध्ये प्रवेश घेतलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. तर या ठिकाणी पहिली स्कॉलरशिप जी आहे जे की ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट म्हणजेच विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय यांच्या मार्फत प्रदान केले जाणारे हा शिष्यवृत्ती कॅटेगरी वाईज या ठिकाणी आपण पाहत जाणार आहोत. त्या प्रत्येक स्कॉलरशिपचा आढावा, बेनिफिट्स, लाभ, देय जे काय आहेत, फायदे जे काय आहेत किंवा पात्रता काय असावी लागते, तसंच डॉक्युमेंट्स काय काय आवश्यक आहेत, हे सगळं तुम्हाला महाडीबीटीच्या वेब पोर्टलवरती तुम्हाला प्राप्त होईल. त्याच पद्धतीनं प्रत्येक स्कॉलरशिपच्या नावाच्या पुढं गव्हर्नमेंट रिझोल्युशन त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे पीडीएफ फॉर्म मध्ये. तो तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्ही वाचू शकता, अभ्यास करू शकता. तर या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर पहिल्या नंबरची जी काही स्कॉलरशिप आहे वी-जा-भ-ज व्हीजेएनटी म्हणजेच विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना भेटत असलेली मॅट्रिकोत्तर म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. तर ह्या ठिकाणी जे काय स्कॉलरशिप आहे तर ह्या ठिकाणी पात्रता काय आहे, तर विद्यार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच व्हीजेएनटी ह्या प्रवर्गातील असला पाहिजे. तर ह्या ठिकाणी शासनाचा जो काही उद्देश आहे ही स्कॉलरशिप अशा पद्धतीच्या स्कॉलरशिप प्रदान करण्याचा तो म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणं, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या अंगी उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी देणं. तर असा हा उद्देश आहे आणि ही जी काही स्कॉलरशिप आहे ही फक्त वी-जा-भ-ज म्हणजे व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी ती प्रदान केलं जाते. तर ह्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते म्हणजे जातीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र हे आपल्याला आवश्यक नाहीये. हे फक्त व्यावसायिक पदवी, व्यावसायिक शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे जातीचं प्रमाणपत्र. त्याच्यानंतर 10वी किंवा 12वीची जी काही गुणपत्रिका आहे किंवा गेल्या वर्षीची जी काही गुणपत्रिका असेल ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे.
त्याच्यानंतर जर समजा शिक्षणामध्ये तुमच्या खंड पडला असेल, गॅप पडला असेल, त्या संबंधीचं गॅप सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर रॅशन कार्ड तुम्हाला तिथं रॅशन कार्डचं जे काही कॉपी आहे, झेरॉक्स आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागेल. त्याच्यानंतर आई वडिलांचं एक घोषणापत्र, कुटुंबातील किती विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचा स्कॉलरशिपचा लाभ घेतलाय त्या संबंधीचं घोषणापत्र, एवढे हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतील. आता यानंतर ह्या विभागामार्फत दिली जाणारी दुसऱ्या नंबरची स्कॉलरशिप म्हणजे विजा बर्ज म्हणजे VJNT कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना प्रदान केली जाणारी फ्रीशिप. तर त्यासाठी सुद्धा पात्रता तीच आहे जे की मागच्या केसमध्ये होती या ठिकाणी. आणि जे काही प्रमाणपत्र लागणार आहेत, डॉक्युमेंट्स जे काय आहेत ते लागणार आहेत, त्याची यादी या ठिकाणी आहे. तर ती यादी जवळपास एक समानच आहे ही आणि ही. त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन या स्कॉलरशिपची माहिती भेटायची पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती ओव्हरव्ह्यू, बेनिफिट, एलिजिबिलिटी, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, गव्हर्नमेंट रिझर्वेशन ह्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. त्याच्यानंतर ह्या विभागामार्फत दिली जाणारी 5व्या क्रमांकाची जी काही शिष्यवृत्ती आहे, स्कॉलरशिप आहे, ती म्हणजे माव, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहेत त्याची यादी तुमच्या समोर आहे, तुम्ही ती अभ्यास करू शकता, पाहू शकता. तर ही साधारणतः ओबीसी, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी विद्यार्थी त्यांच्यासाठीची स्कॉलरशिप आहे. तर या ठिकाणी शासनाचा उद्देश पुन्हा तोच आहे, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हेतू आहे शासनाचा या स्कॉलरशिपच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने उच्च शिक्षणाची त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणे, त्याचबरोबर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे इत्यादी शासनाचा उद्देश आहे. त्याच पद्धतीनं ह्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न हे साधारणतः 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं अर्जदार जो काय आहे तो माव म्हणजेच ओबीसी कॅटेगरीचा असला पाहिजे. त्याचबरोबर तो महाराष्ट्राचा रहिवासी पण असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या एलिजिबिलिटी किंवा पात्रता आहे ते तुम्हाला अभ्यास करता येतील महाडीबीटीच्या पोर्टलवरून. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स जे काय आहेत ते साधारणतः जातीचं प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट, त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 10वी किंवा 12वी किंवा मागच्या वर्षीची जी काही गुणपत्रिका असेल ती, गॅप सर्टिफिकेट आवश्यकता असेल तर, त्याच्यानंतर रॅशन कार्ड आणि आई वडिलांचं, पालकांचं घोषणापत्र. त्याच्यानंतर विमाप्र ह्या प्रभागातील विद्यार्थ्यांना प्राप्त होत असलेली पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC ह्या विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणारी स्कॉलरशिप. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर SBC कॅन्डिडेट. तर या ठिकाणी विद्यार्थी जे काय आहेत त्यांच्या पालकांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते साधारणतः 1 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी हा विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC कॅटेगरीतला असला पाहिजे. त्याच पद्धतीनं विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जी काही उपस्थिती आहे साधारणतः प्रत्येक स्कॉलरशिपसाठी ही साधारणतः कॉलेजमधली उपस्थिती ही 75% पेक्षा जास्त असली पाहिजे. त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आवश्यक आहेत अपलोड करण्याची ती म्हणजे जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र,
त्याच्यानंतर 10वी 12वी किंवा मागच्या वर्षीची गुणपत्रिका, गॅप सर्टिफिकेट इफ एनी, त्याच्यानंतर रॅशन कार्ड आणि आई वडील किंवा पालक यांचं घोषणापत्र. त्याच्यानंतर ह्या विभागामार्फत म्हणजे ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी वेलफेअर डिपार्टमेंट ह्या विभागामार्फत देण्यात येणारी जी काही स्कॉलरशिप आहे ती म्हणजे इमा व प्रवर्गाच्या म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी या विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणारी फ्रीशिप. त्याच्यासाठी सुद्धा एलिजिबिलिटीच आहे. ह्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत ते म्हणजे जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, गेल्या वर्षीची गुणपत्रिका, त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट असेल तर, त्याच्यानंतर आई वडील किंवा पालक यांचं घोषणापत्र, त्याच्यानंतर रॅशन कार्ड, त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग ह्या विद्यार्थ्यांसाठी भेटत असलेली फ्रीशिप, त्याच्यासाठी सुद्धा लागत असलेले डॉक्युमेंट्स तेच आहेत. जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर मागच्या वर्षाची गुणपत्रिका, त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आई वडील किंवा पालक यांचं घोषणापत्र, त्याच्यानंतर रॅशन कार्ड. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या विभाग जे आहेत राज्य शासनाचे त्या वेगवेगळ्या विभागांमार्फत वेगवेगळ्या स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकतात. फक्त या ठिकाणी तुम्हाला ठरवायचं आहे, निश्चित करायचं आहे की तुम्ही कोणत्या स्कॉलरशिप योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरू शकता. तुम्ही कोणत्या स्कॉलरशिप घेण्यास पात्र आहात ते तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी महाडीबीटी पोर्टल मध्ये जाऊन तुम्हाला ह्या ठिकाणी अभ्यास करता येईल. त्या ठिकाणी प्रत्येक स्कॉलरशिपच्या समोर त्या ठिकाणी ओव्हरव्ह्यू, बेनिफिट्स, एलिजिबिलिटी, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आणि गव्हर्नमेंट रेझोल्युशन एवढ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील. त्यात तुम्ही जास्तीची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही अभ्यास करू शकता. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येतं की बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी राज्य शासनाच्या ह्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यावा आणि प्रत्येकाने स्कॉलरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी ह्या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. ह्या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही तो नोंद करू शकता आणि काही अडचण असेल इन केस स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत असताना काही अडचणी असतील तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.